आपण कधी कोणासाठी काहीतरी छान वस्तू बनवली आणि त्या व्यक्तीने जर नावं ठेवलं ना, मग मला असं मन नाराज होऊन जातं ना, की बस माझ्या नवऱ्याला आवडती गवारीची भाजी. आता पितृपक्षाचा टाईम चालू आहे. मस्त बाजारात ना कवळी कवळी मस्त गवार आलेली होती. माझ्या नवऱ्याला आवडती म्हणून मी घेऊन आले आणि मग बनवायला ती गवारीची भाजी. मग ह्याच्यामध्ये चूक काय झाली, फक्त मी बटाटा घातला. माझ्या नवऱ्याला बिलकुल बटाट्याची ॲलर्जी आहे. बटाटा बिलकुल कसलाच जमत नाही. आणि मी पुण्याची आहे. माझी मम्मी लहानपणापासून मी सगळ्या गोष्टीत बटाटा माझी मम्मी टाकत होती. मलाही आवडतो, मला सवय आहे बटाट्याची. माझ्या मिस्टरांना आवडत नाही. मग ते चिडले की बटाटा का टाकला, पण भाजी मात्र खाल्लीच, खायची काय सोडली नाही. तर मस्त मसाला भाजून घेतला. बेसिक हळद मिरची आणि मसाला घालून मस्त मसाला फ्राय करून त्यामध्ये गवार घातली. गवारीसोबत बटाटा टाकला. इथंच माझी चूक झाली. मी माझ्यासाठी वेगळं आपलं वेगळं बटाट्याची भाजी केलेली परवडली असती. मग जेव्हा गवारीची भाजी शिजते तोपर्यंत पोळ्या टाकल्या. हे झाला रस्सा एकीकडं आणि भाजी एकीकडं. माझ्याकडनं असं काही ना काही कुटाणा होत राहतो. तर हे बघा आमच्या घरामध्ये गोडाऊन कपड्यांचं. हे पिल्लूनी सगळे कपडे घड्या केलेले विस्कले आणि मस्त सुखाची झोप घेतोय. साऱ्या घरात पसारा बघून मला चक्कर आली. मग बसले आवरायला, कपडे घडी घालायला. सगळे घरातला आवराआवर करत करत 1-1.5 तास कधी निघून गेला काही पत्ताच लागला नाही. ब्लॉगमध्ये तेवढं सगळं शूट दाखवत बसले तर मग ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. गादी आहे पिल्लूची. ही गादी आम्ही खाली आदरतो कारण पिल्लू त्याच्यावरती खेळतो दिवसभर, बसतो, झोपतो रात्रीचा. मग म्हणजे बऱ्यापैकी वरतीच झोपतो, पण खाली थोडंसं असं लोळत पडतो. मग त्यासाठी आतरलेली असते. मग हे झाडून बिडून काढून घेतलं. धूळ खूप होती. धुळीमुळे ना मला सर्दी आहे आधीच जाम. ते धुळीमुळे ना मला नाकात असं गुदगुद करत होतं धुळीने, डस्टनी. तर झालाय पसारा आवरून झालाय. आता बघा माझा अवतार बदलून घेते. घराचा अवतार बदलला आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग मोठा होतोय. सबस्क्राईब करा, लाईक करा.